आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात शांतता मिळवणं खूपच अवघड वाटतं नाही का? पण विचार करा, यावरचा उपाय 2000 वर्षांपेक्षाही जुना असू शकतो. हो, आज आपण बोलणार आहोत स्टोइसिझमबद्दल. हे एक असं प्राचीन तत्वज्ञान आहे जे आजच्या काळातही आपल्याला मजबूत बनवू शकतं. कधीकधी असं होतं ना, की कामाचा ताण, सोशल मीडियाचं प्रेशर, भविष्याची चिंता या सगळ्याखाली आपण दबून जातो. आणि ही भावना फक्त आपली एकट्याची नाहीये. जगभरात लाखो लोक रोज हेच अनुभवतात. आणि हे फक्त आपल्याला वाटतंय असं नाहीये, हे आकडेवारी सांगते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका रिपोर्टनुसार तब्बल 40% प्रौढ लोक सततच्या तणावाखाली जगतायत. म्हणजे विचार करा, ही किती मोठी आणि गंभीर समस्या आहे. पण जरा विचार करा, या आधुनिक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या मोबाईलमध्ये नाही, तर 2000 वर्ष जुन्या पुस्तकांमध्ये दडलेलं असेल तर? आणि हो, हेच तर स्टॉइसिझमचं वैशिष्ट्य आहे. तर आपण बोलतोय स्टॉइसिझमबद्दल, एक असं प्राचीन ज्ञान जे आजच्या सायन्सने सुद्धा मान्य केलंय. चला, मग जरा खोलात जाऊन बघूया, हे नक्की आहे तरी काय. याची सुरुवात झाली होती प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये. झेनो, सेनेका, एपिक्टेटस आणि अगदी सम्राट मार्कस ऑरेलियस या लोकांनी हे तत्वज्ञान फक्त शिकवलं नाही, तर ते प्रत्यक्ष जगले. विचार करा, युद्ध, गुलामगिरी, साथीचे रोग अशा भयंकर काळातही हे लोक शांत आणि स्थिर होते. कारण त्यांच्याकडे एक जबरदस्त मानसिक हत्यार होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? स्टोइक्स ज्या गोष्टी सांगायचे त्या आणि आजची मॉडर्न सायकॉलॉजी यात खूपच साम्य आहे. जसं की त्यांचं नियंत्रणाचं द्वैत म्हणजे आजचा लोकस ऑफ कंट्रोल, किंवा अमोर फाती म्हणजे रॅडिकल एक्सेप्टन्स. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की हजारो वर्षानंतरही माणसाचं मन तसंच काम करते. आणि हो, हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, याचे ठोस पुरावे आहेत. एका अभ्यासात असं दिसून आलंय की स्टॉइक पद्धती वापरल्यामुळे चिंता म्हणजे अँक्झायटी तब्बल 20 ते 30% कमी होऊ शकते. हा परिणाम जवळपास सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी इतकाच प्रभावी आहे. चला तर मग आता बघूया स्टॉइसिझमची ती 3 पॉवरफुल साधनं जी आपली मानसिक ताकद वाढवू शकतात. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियंत्रणाचं द्वैत. एकदम सोपं तत्व आहे. हे आपल्याला शिकवतं की आपली एनर्जी नक्की कुठे वापरायची आणि कुठे नाही. म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि काय नाही हे ओळखायला शिकवतं. एपिक्टेटसने अगदी बरोबर म्हटलंय, काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही नसतात. हे वाक्य दिसायला साधं आहे, पण याचा अर्थ खूप खोल आहे. हे अजून सोपं करून सांगते. बघा, आपले विचार, आपली वागणूक, आपले प्रयत्न हे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आहे, बरोबर? पण बाहेरचं हवामान कसं असेल, दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, किंवा रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम यावर आपला काहीच कंट्रोल नाही. ज्या क्षणी आपण फक्त आपल्या हातातल्या गोष्टींवर फोकस करतो ना, तेव्हा आपली मानसिक ऊर्जा वाचते. आपण निराश होत नाही आणि खरी मनःशांती इथेच तर आहे. दुसरं साधन आहे अमोर फाती. याचा शब्दशः अर्थ आहे नशिबावर प्रेम करा. आता याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टी घडल्या की आनंद मानावा, नाही. तर याचा अर्थ आहे की जे काही घडतंय, मग ते चांगलं असो किंवा वाईट, त्याला स्वीकारायचं आणि त्यातच पुढे जाण्याची संधी शोधायची. सम्राट मार्कस ऑरेलियसने एक खूप भारी गोष्ट सांगितलीये. जो अडथळा आपल्या मार्गात येतो तोच आपला मार्ग बनतो. म्हणजे काय, तर प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवतं आणि आपल्याला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवतं. आणि तिसरं, मेमेंटो मोरी. याचा अर्थ आहे मृत्यूची आठवण ठेव. आता हे ऐकायला थोडं निगेटिव्ह वाटेल, पण याचा उद्देश घाबरवणं अजिबात नाही. उलट आयुष्यात खरंच काय महत्वाचं आहे याची जाणीव करून देणं हा याचा उद्देश आहे. सेनेका काय म्हणतो बघा, आपलं आयुष्य असं जगा जणू काही आजचा दिवस शेवटचा आहे. ही एकच गोष्ट आपल्याला फालतू कामात वेळ घालवण्यापासून वाचवते आणि जे खरंच महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला मदत करते. आजच्या जगात हे किती गरजेचं आहे नाही का? एकदा का हे लक्षात आलं की आपला वेळ लिमिटेड आहे, मग उगाच तासनतास मोबाईल स्क्रोल करणं किंवा फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटच्या मागे धावणं आपोआप कमी होतं. मग आपण आपल्या माणसांना वेळ देतो, कामात आणि आयुष्यात बॅलन्स ठेवतो. ठीक आहे, तर मग हे सगळं रोजच्या आयुष्यात वापरायचं कसं? चला, त्यासाठी एक सोपी ॲक्शन प्लॅन बघूया. आजपासूनच आपण या 3 गोष्टी करू शकतो.
नंबर 1, जेव्हाही टेन्शन येईल तेव्हा स्वतःला विचारा, हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? नंबर 2, प्रत्येक प्रॉब्लेमला एक संधी म्हणून बघा. आणि नंबर 3, रात्री झोपताना स्वतःला विचारा, आज मी माझा वेळ योग्य ठिकाणी वापरला का? तर नियंत्रणाचं द्वैत, अमोर फाती आणि मेमेंटो मोरी ही 3 साधनं आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि कणखर राहायला मदत करतात. आणि या सगळ्याचं सार एकाच वाक्यात आहे, जे एपिक्टेटसने सांगितलं होतं, तुमच्यासोबत काय घडतं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्यावर रिॲक्ट कसं करता हे महत्त्वाचं आहे. खरी ताकद बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर आपल्या आत, आपल्या निवडीमध्ये आहे.